बंदी असतानाही जालन्यात रेड्याची झुंज लावल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालना शहरातील नावा रोड येथील एका शेतात रेड्याच्या झुंजीचं आयोजन करून पैशांची पैज लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। तर त्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या संदर्भात कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे। बंदी असताना सुद्धा रेड्यांची झुंज लावण्यात आलेली आहे आणि त्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतो। पोलिसांकडून तब्बल 6 जणांवर या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। दृश्य आपण पाहतोय, रेड्यांच्या झुंजीवरती सध्या बंदी असताना सुद्धा झुंज लावण्यात आली आणि त्या ठिकाणी आता बंदी असताना सुद्धा रेड्याची झुंज लावल्याच्या नंतर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। गुप्त माहितीच्या आधारे आता पोलिसांनी ही कारवाई केली। पोलिसांकडून 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेड्याच्या झुंजीवर पैशांची पैज त्या ठिकाणी पाहायला मिळाली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या माध्यमातून आता ही कारवाई करण्यात आली। जालन्यातले हे दृश्य पाहतोय आपण। संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत जोडले। गौरव, खरं तर रेड्याच्या झुंजीवरती बंदी असताना सुद्धा पैशाची पैज लावत रेड्याची झुंज लावण्यात आली, काय अधिकची माहिती? कारण आपण जर पाहायला गेलं तर ही सगळ्याची घटना जी आहे जालना शहरातील नावा रोड जवळील एका शेतामध्ये घडलेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर रेड्यांच्या टकरीवर बंदी आहे आणि असं असताना देखील जालन्यातल्या नावा रोड जवळील एका शेतामध्ये रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या आणि या ठिकाणी पैशांची पैज लावून रेड्यांची झुंज करण्यात आली आणि या प्रकरणी आता तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 6 जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर पैशांची पैज लावून अवैधरित्या त्या ठिकाणी 10 ते 12 गावातील जे जण आहेत ते रेड्यांची टक्कर लावत होते आणि हे टक्कर पाहण्यासाठी गावातील लोक जे आहेत ते मोठ्या संख्येने जमले होते आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळी पाहणी केली। त्यावेळी त्या ठिकाणी रेड्यांची टक्कर सुरू असल्याचं त्यांना कळालं आणि त्यावरून तालुका पोलिसांनी कारवाई करत आता या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। करण नक्कीच गौरव, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।